मुंडे जनसेवा पॅनलला आणि पंकजताई मुंडे ताई आणि धनुभाऊच्या पॅनलला दणदणीत विजय मिळालेला आहे। 95% पुढे आमच्या पॅनलला मतदान मिळाले आहे। एक निकाल आता भटकेमुक्तमधून निकाल लागलेला आहे आणि पुढचा पण निकाल असाच लागण्याची शक्यता आहे। शरद पवार गटाचे या निवडणुकीमध्ये रस्सीखेच बिलकुल नव्हती। 3 डिपॉझिट जप्त झाले त्यांच्या उमेदवारांचं। 3 उमेदवार त्यांनी त्यांना उमेदवारसुद्धा मिळाले नाहीत। फक्त 3 उमेदवार उभा केले आणि म्हणजे एकतर बँकेचा खर्च झाला आणि जनतेला त्रास झाला सगळ्यांना आणि त्यांनी निवडणूक लादली। त्यांनी विधानत बँकेच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये दोघे मुंडे बहीण भाऊ एकत्र पाहायला मिळाले होते। कसं चित्र राहिलं, कसं राहिलं खेळीमेळीचं वातावरण? खेळीमेळीचे वातावरण होते। दोघं असल्यामुळे आणखी फरक पडला। सोपी निवडणूक झाली। या निवडणुकीत राजाभाऊ फड यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवून आव्हान दिलं होतं, पण मात्र या ठिकाणी पराभव जो आहे तो पाहिला। हो, डिपॉझिट जप्त झालं ना। राजाभाऊ फडचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे। किती मतं मिळाली होती तुमच्या उमेदवारांना? आमच्या उमेदवाराला 14,312 मतं मिळाली तर आणि समोरच्या उमेदवाराला 1407 मतं मिळाली। 16,000 हो, 16,287 पैकी।